चला बोलो, आजच्या गणिताची एकदम जबरदस्त शॉर्टकट घेऊन आलो। गणित काय म्हणतंय, दोन क्रमांकात विषम संख्या आहे आणि त्या संख्येच्या वर्गातील फरक 100 आहे। मग संख्येच्या वर्गातील फरक किती आहे रे? 100 आहे। तर विचारलं त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती? लक्षात ठेवा, जर का समसंख्या असो विषम संख्या असो, या गणितासाठी करायचं काय? मग फरक किती आहे रे? 100 आहे। या 100ला फक्त नेहमी कोणती संख्या हो त्या संख्येला फक्त 4 या संख्येने भाग द्यायचा। मग 4 ही संख्या आली कुठून, घेतली कुठून हे विचारायचं नाही, फक्त आपल्याला शॉर्टकट पाहिजे ना। मग आपण या 4 या संख्येचा वापर करायचा। मग या 4 जर का 100ला भाग दिला तर किती उरतात रे? 4 दोन्ही 8 उरले 2 आणि 4 पंचे किती? 25। पण लक्षात ठेवा, हे जे 25 आलेत ना, ही आली मधली संख्या। मग याच्या समोरची मोठी संख्या कोणती? 26 आणि याच्या मागची छोटी संख्या किती? 24। आपल्याला विचारलं मोठ्या संख्येचा वर्ग किती? मग मोठी संख्या आहे 26, तर या 26चा वर्ग किती येणार आहे? 676। रोजच्या सारखं हे गणित प्रत्येकानं सोडवायचं, प्रत्येकानं याचं उत्तर कमेंट करायचं। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।